आपल्या आसपासच्या लोकांचं ऐकूबद्दल थोडं ऑब्झर्वेशन करा. लक्षात येईल की जर तुम्ही थोडं हिंदूंच्या बाबतीत बोलले तर तुम्हाला लगेच अंधभक्त बोलतील आणि तुम्ही जर थोडं राहुल गांधी काँग्रेसबद्दल बोलले तर तुम्हाला चमचा बोलले जाईल. हिंदू टार्गेट असेल तर काही सेलिब्रिटी आहेत जे शांत राहतात, पण इतर वेळेस थोडं काही झालं तर लगेच ट्विट करतात. पण बांगलादेशमध्ये जी घटना घडली ती चुकीचीच आहे. हे बोलायला आणि ट्विट करायला त्यांना अजिबात वेळ नाही. जेव्हा तरुणाच्या आईने फॅमिलीने तो व्हिडिओ बघितला असेल तेव्हा त्यांच्या हृदयात किती वेदना झाल्या असतील याच्याशी काही मतलब नाही. कित्येक वेळेस हिंदू देवी देवतांचा अपमान करण्यात आला, पण कायद्याने त्याला शिक्षा होईल म्हणून हिंदू बहुसंख्य असूनही शांत असतो. प्रत्येक वेळेस धर्मावर बोलू नका सांगितलं जाते, पण जेव्हा अल्पसंख्याक असणाऱ्या भागामध्ये हिंदूंवर अत्याचार होतो तेव्हा इतर वेळेस बोलणारी गँग कुठे जाते? हा देश महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे, पृथ्वीराज चव्हाण, राणी लक्ष्मीबाई, राणी दुर्गावती, तारा राणी, महाराजा रणजित सिंग, गुरु गोविंद सिंग अशा कितीतरी महापुरुषांचे तुम्ही जीवन आणि संघर्ष बघितलं तर त्यांचं बलिदान हे फक्त लोककल्याण, राज्य आणि धर्म टिकवण्यासाठीच होते. तुम्ही अंधभक्त बना किंवा तुम्ही चमचे बना, पण जेव्हा गोष्ट देशाची, धर्माची आणि आत्मरक्षणाची तेव्हा चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणायची दमक ठेवा. तरच आपली येणारी पिढी संस्कृती, धर्म आणि परंपरा टिकेल. कारण कोणत्याही देशात तिथले लोक त्यांची धरोहर, धर्म, परंपरा टिकवण्यासाठी पूर्णपणे एकत्र आहेत. मग हिंदू जर एकत्र येण्यासाठी किंवा त्यांच्या अधिकारासाठी लढत असेल तर फक्त हिंदूंना धर्मनिरपेक्षता का सांगितली जाते? एखादी घटना तुमच्यापासून लांब घडत असेल पण ती तुमच्यापर्यंत यायला वेळ लागणार नाही, म्हणून यावर नक्की विचार करा. जय हिंद.